आता खुनाच्या संदर्भात आपण बघू तर त्याच्यामध्ये प्रति लाख लोकसंख्येनुसार महाराष्ट्र 20वा आहे. म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये 3491, बिहारमध्ये 2930, महाराष्ट्र 2295. म्हणजे लोकसंख्येने आपण जर विचार केला, संख्येनेही आपण जर विचार केला तिसऱ्यावर आहोत, पण तसे लोकसंख्येने आपण 20व्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे खून असेल, खुनाचा प्रयत्न याच्यामध्ये देशामध्ये आपण 16व्या क्रमांकावर आहोत. आता आपण महिलांवरचे हल्ले याच्यामध्ये आपल्यापेक्षा अर्धी लोकसंख्या असलेला राजस्थान हा आपल्या वर आहे, आपण त्याच्या खाली आहोत. आणि आपण जर लोकसंख्येच्या आधारावरचा क्राईम रेट बघितला तर त्याच्यामध्ये ओरिसा पहिले आहे 18.9, राजस्थान 16.2, केरळ 14.8, कर्नाटक 12.2, उत्तराखंड 11.1, आंध्र प्रदेश 11.5 आणि महाराष्ट्र आहे 8.6. त्यामुळे या सगळ्या राज्यांच्या तुलनेमध्ये आपण जर बघितलं तर याही संदर्भात महाराष्ट्र पाठीमागे आहे. बलात्काराचा जर आपण विषय घेतला, आता एक जरी बलात्कार झाला तरी तो आपल्याला भूषणावं नाहीच आहे, मी काही समर्थन करत नाहीये. आणि बलात्कार होतात ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही, त्याच्या विरुद्ध कठोर पावलं उचलली गेली पाहिजे, याच्यात दुमत असू शकत नाही. पण जी परिस्थिती रंगवली जाते की जणू काही महाराष्ट्रात खूप बलात्कार होत आहेत आणि महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. आज बलात्कारामध्ये महाराष्ट्र 16व्या क्रमांकावर आहे. उत्तराखंड 15.4, उत्तर प्रदेश 15.4, राजस्थान 13.8, हरियाणा 12.7, हिमाचल प्रदेश 9.8, अरुणाचल प्रदेश 9.8, गोवा 9.4, छत्तीसगड 8.3, मध्य प्रदेश 7.3, झारखंड 6.8, ओरिसा 6.4, महाराष्ट्र 4.8. त्यामुळे महाराष्ट्र हा 16व्या क्रमांकावर या ठिकाणी आहे. एवढंच नाही तर आपण जर अध्यक्ष महोदय अपहरणाच्या संदर्भातला विचार या ठिकाणी केला तर त्याच्यामध्येही महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर नाही. कोणीतरी म्हणाला बिहारपेक्षा जास्त अपहरण महाराष्ट्रामध्ये, हे खरं नाही. दिल्लीमध्ये 26.7, हरियाणात 13, आसाममध्ये 12.8, ओरिसामध्ये 12.7, मध्य प्रदेशात 12.1, राजस्थानमध्ये 11, उत्तराखंड 10, महाराष्ट्र 9.8. त्यामुळे अध्यक्ष महोदय हे देखील सत्य नाही. महिलांविरुद्धचे गुन्हे यामध्ये महाराष्ट्र 12व्या क्रमांकावर आहे, विनयभंगामध्ये 9व्या क्रमांकावर आहे, बालकाविरोधातले जे गुन्हे आहेत त्यात 9व्या क्रमांकावर आहे. आणि म्हणून अनेक वेळा माध्यमांमध्ये देखील आम्हाला वाचायला मिळतं की महाराष्ट्र महिलांकरता सर्वाधिक असुरक्षित आहे. ही वस्तुस्थिती नाही आहे. महाराष्ट्र हा अतिशय सुरक्षित अशा प्रकारचं राज्य आहे. आता जयंतरावांनी त्या ठिकाणी रायट्सच्या संदर्भातला विषय मांडला. जयंतराव, जो रायट्सचा फिगर आहे, या रायटमध्ये 2 प्रकार असतात. एक असते कम्युनल रायट आणि एक 4 5 माणसांपेक्षा जास्तीचा जमाव असेल आणि कुठलंही भांडण झालं तर त्यात रायटचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे हे काही कम्युनल रायट्स नाही आहेत. तुम्ही जे आकडे वाचले हे कम्युनल रायट्सचे आकडे नाही आहेत.